फ्रेंड्स, वेलकम टू द आयुर्वेदिक मेंटर यूट्यूब चॅनल. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण अष्टांगहृदयाचे सर्व अध्याय बघितले. सर्व अध्याय म्हणजे आपण जे महत्त्वाचे अध्याय येतं आणि त्या महत्त्वाच्या अध्यायामध्ये पण जे पण इम्पॉर्टंट टॉपिक येतं आपण फक्त तेच कव्हर केलेले येतं. ठीक आहे, जे आपल्याला या पेपरच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. जर का डिटेलमध्ये आपल्याला पूर्ण अध्याय घेणं, पूर्ण अष्टांगहृदय घेणं पॉसिबल पण नाही आणि ते गरजेचं पण नाही. जे महत्त्वाचं आहे ते मी सर्व टॉपिक कव्हर केलेले येतं. आता आपण नाही का ते चरकसहित आहे, याच्या जे स्टार्टिंगला मी तुम्हाला ब्लूप्रिंट दिलेली आहे, एकदम जे फर्स्ट लेक्चर आहे आपलं. ठीक आहे, त्यामध्ये लास्ट 30 डेजची जी स्ट्रॅटेजी मी सांगितली होती त्यामध्ये मी सर्व ब्लूप्रिंटमध्ये सर्व इम्पॉर्टंट टॉपिक सर्व कव्हर केलेले सर्व सब्जेक्टचे. तर सर्व सब्जेक्टचे इम्पॉर्टंट टॉपिक तुम्ही तिथून बघू शकता आणि तिथं चेक करा की तुमचं कोणत्या टॉपिकमध्ये काय काय झालेलं आहे. आपण ब्लूप्रिंट म्हणून नोट्स येतात त्याच्यात पण मी सर्व इम्पॉर्टंट टॉपिक दिलेले तर काय तर जे टॉपिक मी घेतले नाहीत ते तुम्ही पुस्तकामधून रीड करू शकता. गरजेचं नाही पण तरी तुम्ही सर्व पण केव्हा रीड करा, जेव्हा तुम्ही सर्व जेवढं मी शिकवलं तेवढं सर्व जेव्हा कवर करसाल, नोट्समधलं जेव्हा सर्व कवर होईल त्याच्या बाद मग तुम्ही ब्लूप्रिंटनुसार जे उरलं ते टॉपिक फक्त आपल्याला रीड करायचे. आपल्याला लर्न नाही करायचे, काही नाही करायचं. आपल्याला फक्त रीड करायचे की आपल्याला त्याच्याबद्दल थोडीफार माहिती असली पाहिजे, म्हणजे आपल्याला पेपरात वेळेवर लिहिता येते. आणि मी तुम्हाला थोडी ट्रिक सांगणार होतो की कसं लिहायचं, काय लिहायचं. पहिल्यांदा आपण सर्व सिलेबस खतम करून घेऊ, नंतर आपण पेपरमध्ये कसं लिहायचं, जे आपण वाचलं, जेवढं आपण शिकलं त्याच्यात आपल्याला मॅक्सिमम आउटपुट कसा काढू शकतो ते पण मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे, त्यात आपण चरक संहितेचा पहिला अध्याय पाहू. दीर्घजीवित अध्याय इम्पॉर्टंट अध्याय, खूप इम्पॉर्टंट अध्याय. याच्यावर एक ACQ फिक्स आहे, याच्यावर एक ACQ आपल्याला येतो आणि दरवेळेस याच्यावर एक ACQ येतो. ठीक आहे, मोठा अध्याय, इम्पॉर्टंट अध्याय. जसं आपला पहिल्या अष्टांगहृदयमध्ये कसं आयुष्कामी अध्याय ज्यात मोठा होता, आपण खूप साऱ्या गोष्टी शिकल्या होत्या, तशा याच्यात पण आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या. आणि याच्यातल्या काही गोष्टी नाही का तुम्हाला इथं जरी कामी नाही पडल्या ना तरी ते तुम्हाला पदार्थामध्ये कामी पडतील, क्रियामध्ये कामी पडतील, दुसरीकडे कुठं पण कामी पडतील. तर जे सांगते ते करा. डोळे लावून मी सांगते ना की करायचं तर करायचं, त्याच्यावर प्रश्न नाही विचारायचा सर हे येईल का ते येईल का. नाही, येत नाही ना, जे गरजेचं आहे मी तेच सांगणार. मी तुम्हाला काही जास्त माहिती सांगत नाही, जास्त डिटेलमध्ये जात नाही. आपण जेवढं सांगते तेवढं सफिशियंट आहे. ठीक आहे, नंतर पहिल्यांदा बघतो दीर्घजीवित अध्याय. ज्यात पहिला क्वेश्चन कशावर येते, त्रिसूत्र आयुर्वेद म्हणून आपल्याला ACQ येऊ शकते. काय येऊ शकते, त्रिसूत्र आयुर्वेद. तर हे श्लोक जो होय, हेतुलिंग औषध ज्ञानम स्वस्थ आतुर परायणम. हे तुम्ही पाठ कसं करसाल, हेतुलिंग औषध ज्ञानम. हे लिंग औषध ज्ञानम इथं संधी झालेली आहे. हेतुलिंग औषध ज्ञानम स्वस्थ आतुर परायणम त्रिसूत्रम शाश्वतत्वम पुण्यम बुभुधेयम पितामह. आता हे मी पहिल्यांदा तुम्हाला श्लोक नाही का कसा वाचायचा, काय करायचं ते सांगते. बाकी मी फास्टमध्ये घेईल. हे श्लोक जर का तुम्ही समजून घेतले तर तुम्हाला अर्ध काम तुमचं इझी होऊन जाते. ठीक आहे, नंतर येते स्वस्थ काय ते स्वस्थ व आतुरांसाठी म्हणजे काय, रोगीसाठी उत्तम मार्ग दर्शविणारे हेतू, लिंग व औषध याचे ज्ञान त्रिसूत्र रूपात सांगितलेले आहे. हे त्रिसूत्र शाश्वत म्हणजे काय, नित्य आहे, पुण्य देणारे असून स्वयं ब्रह्माजीद्वारा निर्मित आहे. हे कोण केलेलं आहे, ब्रह्माजीद्वारा निर्मित आहे. याच्यावर आपल्याला MCQ पण विचारू शकतात. ठीक आहे, यालाच काय म्हणतात, यालाच त्रिसूत्र आयुर्वेद म्हणतात. वक्तव्य काय, त्रिसूत्रालाच त्रिस्कंद सुद्धा म्हणतात. तर त्रिसूत्र किंवा त्रिस्कंद म्हणून पण तुम्हाला येऊ शकते. तर ठीक आहे, तर क्वेश्चनमध्ये हे बघायचं की काय विचारत येतं आपल्याला. त्रिसूत्र आयुर्वेद विचारू की त्रिस्कंद विचारू. ठीक आहे, तर आपल्याला काय लिहायचं, आपल्याला लिहायचं हेतुलिंग औषध त्रिसूत्र आयुर्वेद. ठीक आहे, हेतू म्हणजे काय, म्हणजे रोगाचे कारण. लिंग म्हणजे रोगाचे लक्षण. आणि औषध म्हणजे काय, रोग निवारणाचे द्रव्यादी उपाय. म्हणजे हेतू काय की रोगाचे कारण काय, लिंग म्हणजे काय, रोगाचे लक्षण काय दिसत येतं, आणि औषध म्हणजे काय, रोग निवारणाचे द्रव्यादी उपाय. ठीक आहे, त्रिसूत्र आयुर्वेदमध्ये काय काय ते, त्रिसूत्र आयुर्वेदमध्ये ते हेतुसूत्र, लिंगसूत्र आणि औषध किंवा द्रव्यसूत्र. ठीक आहे, तर हेतुसूत्रामध्ये काय ते काल किंवा परिणाम, यालाच काय म्हणतात. याचं काय राहते, अतियोग राहते, हीनयोग राहते आणि मिथ्यायोग राहते. अतियोग, हीनयोग, मिथ्यायोग. नंतर आत्मेंद्रियाचा संयोग, आत्मेंद्रियार्थ संयोग, याला काय म्हणतात अर्थ. याचा पण काय राहते, अतियोग, हीनयोग, मिथ्यायोग. नंतर राहते कर्म काय, प्रज्ञापरात. याचं काय राहते, अतियोग, हीनयोग आणि मिथ्यायोग. ठीक आहे, नंतर लिंग राहते. लिंग सूत्रामध्ये काय राहते, पूर्वरूप, रूप, उपशय, अनुपशय आणि संप्राप्ती. हे आपण रोगनिदानमध्ये पण आपण बघणार. प्रत्येक रोगाचं पूर्वरूप राहते म्हणजे
म्हणजे प्री सिम्टम्स राहतात, जे डिसीजच्या आधीचे सिम्टम्स राहतात ते प्रायमरी सिम्टम इथं सिम्टम्स दिसतात. नंतर रूपमध्ये आपण मुख्य हे दिसतात, उपशय म्हणजे अनुपशय आणि नंतर संप्राप्ती. ठीक आहे. औषध सूत्र काय ते, औषध सूत्रामध्ये काय ते दोष सामक येते, धातू प्रदोषक येते आणि स्वस्थ हितकारक औषध येते. ठीक आहे. हे त्रिसूत्र आयुर्वेद आहे. ठीक आहे. आता तुम्हाला नाही का जेव्हा तुम्ही हे क्वेश्चन लिहिसाल तेव्हा हे तर आपल्याला एवढं तर पाठ करायचं, पण नाही का आपल्याला थोडं हे अतियोग काय, हीनयोग काय, मिथ्यायोग काय थोडं एक्सप्लेन पण करावं लागते. ठीक आहे. नाही केलं तरी चालते, पण जर का तुम्ही एक्सप्लेन करू शकले तर खूपच चांगलं. पण तुम्ही एवढं जरी लिहिलं तरी तुम्हाला 3-3.5 मार्क इझिली भेटून जातात. ठीक आहे. तर आता काही काळजी करायचं काम नाही. नंतर इथे नेक्स्ट टॉपिक येते सामान्य विशेष सिद्धांत. नेक्स्ट टॉपिक काय ते सामान्य विशेष सिद्धांत. ठीक आहे. एकदम महत्त्वाचा टॉपिक आहे. हे तुम्हाला इथं जरी नसला तर सामान्य विशेष सिद्धांत तुम्हाला करायचा म्हणजे करायचाच आहे, तर ते इथंच करून घ्या. काय, सर्वदा सर्व भावानां सामान्य वृद्धी कारणम रास हेतुर विशेष्यश्च प्रवृत्तिरुभयस्य तू. ठीक आहे. तर आता हे श्लोक पाठ करायचा, आणि हे श्लोक पाठच करायचा. ठीक आहे. तर याच्यात काही दोरा नाही. तुम्ही काही असो, तुम्हाला हा श्लोक पाठ करायचा म्हणजे करायचाच आहे. नेहमी सर्व भावांची म्हणजे नेहमी सहा म्हणजे काय, सर्व भावांची द्रव्य गुण कर्म वृद्धी करणारा सामान्य असतो आणि ऱ्हास म्हणजे ऱ्हास करणारा विशेष असतो. शरीरात दोष, धातू, मलादी वृद्धी व ऱ्हास अशा दोन्ही प्रकारांची प्रवृत्ती क्रिया सुरू असते. यालाच काय म्हणतात, उभय प्रवृत्ती सुद्धा म्हणतात. आता काय राहते माहिती आहे का, आपलं मलादीची वृद्धी व ऱ्हास अशा दोन्ही प्रकारे प्रवृत्ती होत राहते. आता नाही का तुम्हाला कधी काय होऊ शकते, सामान्य विशेष सिद्धांताला काय म्हणतात, उभय प्रवृत्ती सुद्धा म्हणतात. कधी जर का तुम्हाला उभय प्रवृत्ती लिहा म्हणून जर का आलं तर घाबरायचं नाही की काय विचारलं. तर घुमवणारा प्रश्न असंच घुमवते. एक्झामिनरला जर का अवघड पेपर काढायचं तर ते असं नाही करत की आउट ऑफ सिलेबस दे. ते काय करत, फक्त प्रश्न सामान्य विशेष सिद्धांत नाही सरळ विचारायचा की घुमवून विचारत. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवू शकता तुम्ही, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. सामान्य म्हणजे काय ते द्रव्य गुण कर्माची जेथपर्यंत स्थिती राहते, तेथपर्यंत या तिघांची वृद्धी सामान्याने होते व त्यांचा ऱ्हास विशेष पदार्थाद्वारा होतो. सामान्य विशेष पदार्थांचा संबंध शरीरातील दोष, धातू, मलादीशी जोडलेला आहे. जेव्हा शरीरात कोणत्याही धातू विशेषांची कमी होते तेव्हा त्याच्या सामान्य द्रव्य गुण कर्माचा प्रयोग करून वृद्धी केली जाते. याच्यामध्ये 3 प्रकार पडतात, द्रव्यसामान्य, गुणसामान्य आणि कर्मसामान्य. ठीक आहे. द्रव्यसामान्य काय, मांस सेवनाने शरीरातील मांस वाढते, अर्थात समान भावाने सामान्याची वृद्धी होते. रक्तक्षयात रक्ताद्वारा वृद्धी केली जाते. नंतर ते गुणसामान्य, दूध व घृत सेवनाने शुक्र धातूची वृद्धी होते. दूध व घृताच्या गुणात मधुर, स्निग्ध, शीत हे गुण असल्यामुळे शुक्राची वृद्धी होते, कारण शुक्रात सुद्धा मधुर, स्निग्ध आणि शीत गुण आहेत. त्याचप्रमाणे गुरु, मधुर, सांद्र, पिश्चिल, स्निग्ध गुणयुक्त काय राहते द्रव्यसुद्धा शुक्रात असतात, तेव्हा तेच काय करतात, कफाला वाढवतात. ठीक आहे. नंतर येते कर्मसामान्य काय ते वायूचे कर्म चंचल असल्यामुळे धावल्याने वायू वाढतो आणि कफाचे कार्य स्थिरता उत्पन्न करणे आहे. त्यामुळे निद्रा घेतल्याने काय होते, निद्रा घेण्याने किंवा बसण्याने कफाची वृद्धी होते. ठीक आहे. नंतर ते विशेष, सामान्य बघितलं, नंतर ते विशेष. हे आपल्याला नाही का जे आपले षटपदार्थ येतात, षटपदार्थमध्ये पण आपल्याला पदार्थ विज्ञानमध्ये पण आपल्याला सामान्य विशेषचा टॉपिक आहे, तो इथंच तुमचा कव्हर होऊन जाते. ठीक आहे. मी तुम्हाला पदार्थ विज्ञानच्या लेक्चरमध्ये पण सामान्य विशेष घेईल, तर ते इथं पण घेईल. म्हणजे काय होईल, तुमचं डबल तुमचं सर्व गोष्टी होऊन जातील. पण इथं करायचं, हा ऱ्हास करणारा आहे. नंतर काय विशेष, काय हा ऱ्हास करणारा असून त्याचे सुद्धा 3 प्रकार पडतात. काय, द्रव्यविशेष, गुणविशेष आणि कर्मविशेष. ठीक आहे. तर द्रव्यविशेष काय, अस्थिधातू मांस धातूपेक्षा विशेष म्हणजे काय, वेगळा असतो. मांस वृद्धीमुळे काय होते, अस्थिचा प्रयोग केल्याने तो ऱ्हासाचा अर्थात मांस ऱ्हासाचे कारण बनतो. स्थूल व्यक्तीसाठी यव, बाजरी, ज्वारी इत्यादी द्रव्याचा प्रयोग करता किंवा क्षार सेवनाने काय होतो, कफक्षय होतो. ठीक आहे. नंतर ते गुणविशेष काय, वातदोष हा लघु वृक्ष शीतादी गुणात्मक असतो. हे आपण बघितलंय, तत्र वृक्ष लघु शीत सूक्ष्मश्चल अनिल. ठीक आहे. सूक्ष्मश्चल अनिल. नंतर ते तेल स्निग्ध गुरु उष्ण गुणाने युक्त असते, त्यामुळे तेलाच्या प्रयोगाने काय होते, वायूचा ऱ्हास होतो. नंतर ते कर्मविशेष म्हणजे काय, ते वायू चल आहे, बसणे, निद्रा घेणे इत्यादी कर्माने शरीरात स्थिरता उत्पन्न करणारे विशेष कर्म घडून येते. विशेष दोष, धातूदींना
काय म्हणतात साम्य अवस्थेत आणण्यासाठी सामान्य विषय सिद्धांताचा उपयोग होतो. आयुर्वेदात चिकित्सा सिद्धांतासाठी प्रथम सामान्य विषय सिद्धांताचाच प्राधान्याने विचार करावा लागतो. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे चिकित्सेच्या दृष्टीने पण आपल्याला याचं पण एक्सप्लेनेशन लिहिता आलं पाहिजे की चिकित्सेच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर ते हे झालं सामान्य विषय सिद्धांत. नंतर नेक्स्ट टॉपिक येते त्रिदंड. सत्वम आत्मा शरीरम च त्रयमेतत त्रिदंडवत. तिष्ठती लोकः तिष्ठती तर लोकस्तिष्ठती हे विसर्ग संधीचं एक्झाम्पल आहे. सत्वसंधी येते. लोकस्तिष्ठती म्हणजे लोकः प्लस तिष्ठती. ठीक आहे, लोकः तिष्ठती संयोगातत्र सर्वं प्रतितिष्ठम. ठीक आहे, पाठ केलं तर खूपच चांगलं, नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, हे 50-50 करायचं तर करू शकता. ज्याला श्लोक पाठवतात त्यानं करा. नंतर इथे सत्व म्हणजे काय, मन, आत्मा व शरीर हे काय शरीराचे त्रिदंड अर्थात आधारस्तंभ येतं. ठीक आहे, याच्या संयोगानेच काय होते, जीवात्माने युक्त शरीर राहते. नंतर या शरीरातच काय राहते, सर्व काही अधिष्ठित म्हणजे प्रतिष्ठित असते. जीवन मरणाचे सर्व भाव यातच प्रतिष्ठित असतात. हेच पुमान किंवा पुरुष आहेत. यालाच काय म्हणतात, चेतन म्हणतात. ठीक आहे, प्रकृती पुरुष आपण बघितलं सगळ्यांनी मानलेले, तर मूलभूत संख्या मानलेली आहे. नंतर इथे चेतन हेच आयुर्वेदाचे अधिकरण आहे. चेतन काय, आयुर्वेदाचे अधिकरण आहे. पुमानसाठीच म्हणजे पुरुषसाठीच आयुर्वेदशास्त्राला प्रकाशित केलेले. आपल्या कोणासाठी केलेलं आहे, पुरुषासाठी म्हणजे आपल्यासाठीच केलेलं आहे ना ते. ठीक आहे, नंतर इथे कार्य आणि कारण द्रव्य इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला आपल्या याच्यात द्रव्य चॅप्टरमध्ये पण तुम्हाला येतील. हे द्रव्य चॅप्टरमध्ये पण येतील. आपल्या PB1चा पदार्थ विज्ञान 1चा टॉपिक आहे. म्हणून मी तुम्हाला हे काऊन सांगते माहिती आहे का, की मी तुमचं संहिता घ्यायचं, संहितावर फोकस द्यायचं कारण काय आहे की तुम्ही संहिता जर का व्यवस्थित केला ना तर तुमचा पदार्थ विज्ञान आणि क्रियाशारीरचा पेपरचा अभ्यास साईड बाय साईड होते. आता सामान्य विषय सिद्धांत हा इम्पॉर्टंट LAQ आहे. कशाचा, पदार्थ विज्ञानचा. हे तुमचं इथंच प्रिपेअर होतं आहे ना. कार्यकारण द्रव्य, तुम्हाला कार्यकारण द्रव्याचा डिफरन्स येते द्रव्य विज्ञानमध्ये, द्रव्य चॅप्टरमध्ये. द्रव्यावर आपल्याला द्रव्यन गुणवर LAQ पण आहे आणि SAQ पण आहे. म्हणजे तुमचं इथंच प्रिपेरेशन होतं आहे ना. तर असं नका समजू की आपण बस अष्टांग हृदयामध्ये लय काय वाचत आहे. फक्त विषय कसा आहे की तुम्ही ते पदार्थ विज्ञानच्या पेपरामध्ये वाचाल तर ते तुम्हाला आधीच वाचून घ्या ना. म्हणजे पदार्थ विज्ञानच्या पेपराला फक्त तुम्हाला रिकॉल करायचं ते वापस सगळं. ठीक आहे, कारण व कार्यद्रव्य तर हे तुम्ही श्लोक स्किप केला तरी चालते, काही अडचण नाही. ज्याचे श्लोक होतात त्यांनी लिहायचे, त्यांना पाठ करायचे. ज्याचे नाही होत ना त्यांनी सोडून द्यायचे. पण जे इम्पॉर्टंट श्लोक सांगितले, जे मी सांगितलं की करायचे, ते करायचे म्हणजे करायचे. त्याच्यात काही हे नाही. ठीक आहे, तर ते लक्षात द्या की मी कोणता सांगते आणि कोणता नाही. मी एका याच्यात एकदा सगळं आपला सिलेबस आज निपटून जाते. एकदा सगळं निपटलं की मी इम्पॉर्टंट श्लोक वगैरे ते गोष्टी आपण सर्व बघणारच होतो. ठीक आहे, पेपर का आत्ताच नाही, पेपर लगेच नाही, पेपरला टाईम आहे. आता 2-3 दिवस झाले आपले, भरपूर 20-22 दिवस टाईम आहे. ठीक आहे, तर 20 दिवसात आपण भरपूर काही शिकू शकतो, काही अडचण नाही. 2 दिवसात जर का आपला भरपूर सिलेबस कवर होत आहे, 2 दिवसात जर का मी 2-4 दिवसात जर का मी सर्व हे करू शकते, सिलेबस खतम करू शकते, तर तुम्ही पण करू शकता. ठीक आहे, मला तरी व्हिडिओ बनवा लागत आहे, तुम्हाला तर फक्त स्टडी करायचा ना. ठीक आहे, नंतर इथे आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, पंचमहाभूत, आत्मा, मन, काल आणि दिशा हे काय 9 प्रकारचे कारण द्रव्य आहेत. पुन्हा चेतन व अचेतन असे 2 प्रकार आहेत. यांनाच काय म्हणतात, अनुक्रमे सेंद्रिय म्हणजे चेतन आणि निरिंद्रिय म्हणजे अचेतन द्रव्य असे म्हणतात. यांनाच काय म्हणतात, कारण आणि कार्यद्रव्याला काय म्हणतात, चेतन आणि अचेतन द्रव्य, सेंद्रिय निरिंद्रिय द्रव्य. तर याच्यावर जर का क्वेश्चन विचारला, सेंद्रिय निरिंद्रिय एक्सप्लेन करा, चेतन अचेतन द्रव्य एक्सप्लेन करा, तर सर्व कारण द्रव्यच येतं. ठीक आहे, तर कन्फ्यूज व्हायचं नाही. द्रव्य वर्गीकरण काय ते, कारण द्रव्य आणि कार्यद्रव्य. याचे काय कारण द्रव्य काय तर आकाश, वायू, जल, अग्नी, जल, पृथ्वी, आत्मा, मन, काल, दिशा. ठीक आहे, हे 9 काय तर कारण द्रव्य. हे काय तर 9 कारण द्रव्य. नंतर इथे कार्यद्रव्यामध्ये काय ते चेतन किंवा सेंद्रिय आणि अचेतन किंवा निरिंद्रिय याला काय म्हणतात, भौमद्रव्य सुद्धा म्हणतात. ठीक आहे, नंतर इथे सेंद्रिय जे येतं त्याचे 2 प्रकार पडतात, जंगम आणि औद्भिद. औद्भिदला काय म्हणतात, स्थावर म्हणतात. हे काय ते बहिरंतश्चेतन म्हणजे काय, बाहेर चेतनमध्ये बहिरंतश्चेतन, आणि हे काय राहते, अंतश्चेतन राहते. ठीक आहे, हे काय राहते, जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज. हे काय राहते, वनस्पती विरुद्ध आणि औषधी. हे काय, औषधी. हे औषधी नाही.
हे लक्षात ठेवा, कन्फ्यूज करू नका. हे औषधी आहे. काय आहे? ओ आहे. ओ हे लक्षात घ्या. ठीक आहे. नंतर इथे अचेतनमध्ये काय ते प्राकृत आणि कृत्रिम, प्राकृत आणि कृत्रिम. ठीक आहे. हे झाले द्रव्य वर्गीकरण. ठीक आहे. द्रव्य वर्गीकरण हे इथं तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगते. ठीक आहे. आपल्याला जर का पदार्थ विज्ञानमध्ये बघायचं तर पदार्थ विज्ञानमध्ये आपल्याला थोडं एक्सप्लेन करायला लागलं, थोडं आपण डिटेलमध्ये बघू तिथं. पण ते तिथला चॅप्टर आहे ना, समवाय लक्षण परिभाषा, हे तुम्ही तिथं पण बघतात. समवाय याच्यात तुम्हाला पण आहे, समवाय नाभाव तुम्हाला याच्यात पण आहे, पदार्थ विज्ञानमध्ये पण आहे. पण इथं आपण फक्त त्याचं इंट्रोडक्शन बघत, इथं पण आपल्याला माहीत पाहिजेत ना काय आहे काय नाही. ठीक आहे. समवायो पृथक भावो भूम्यादीनां गुणर्मयतः स नित्यो यत्र ही द्रव्यम न तत्र नियते गुणा. श्लोक पाठ झाला तर खूपच चांगलं, नाही झाला तरी काही लोड नाही. भूमी अर्थात पृथ्वी इत्यादी द्रव्यात स्वतःच्या गुणांचे सोबत अपृथक भाव म्हणजे वेगळेपणा नसणे म्हणजे समवाय होय. म्हणजे काय? भूमी अर्थात पृथ्वी इत्यादी द्रव्यात काय स्वतःच्या गुणांचे सोबतच अपृथक भाव म्हणजे स्वतः वेगळेपणा नसतो. त्या म्हणजे त्याला काय म्हणतात? समवाय म्हणतात. हा नित्य असतो. कारण जेथे द्रव्य असते त्या ठिकाणी गुण द्रव्यावर समवाय संबंधाने राहतात. द्रव्यात गुण हे नित्य व निश्चित असतात. म्हणजे जे पण गुण येतं ते कशात राहतात? द्रव्य राहतात. आपण षडपदार्थ बदलले, द्रव्य, गुण, कर्म, सामान्य विशेष, समवाय. ठीक आहे. हे समवाय आणि अभाव. ठीक आहे. तर हे सर्व आपण हे बघितले, षडद्रव्य बघितले होतं, षडपदार्थ बघितले होतं. ठीक आहे. पदार्थ दर्शनमध्ये पण आपल्याला पदार्थ निरूपणमध्ये पण आपण सर्व बघितले. षडपदार्थ किती मानलेले होतं, तर आपल्याला माहिती आहे चरकांनी पण षडपदार्थ मानलेले होतं. ठीक आहे. आपण चरक संहिता बघत आहे, षडपदार्थ मानले होतं. आणि तुम्ही जर का आठवत असेल तर ते याचा क्रम थोडासा उलटा आहे. यांनी पहिल्यांदा काय केलं? सामान्य विशेष. त्यांनी सामान्य विशेष, नंतर द्रव्य गुणकर्म नाही, त्यांनी कर्म द्रव्य गुण आणि नंतर समवाय घेतलं होतं. ठीक आहे. तर ते लक्षात घ्या, ते तुम्ही एकदा बघून घ्याल. नंतर ते कर्मलक्षण, कर्माची परिभाषा, संयोगेचे विभागेच कारणं द्रव्यामिश्रित कर्तव्यस्य क्रिया कर्म न्याय दीप्जयते. हे पाठ करायचं, कारण की आपल्याला कर्मावर LAQ येते, SAQ दोन्ही येते, म्हणून कर्माची आपल्याला ही परिभाषा पाठ करायची. तर याचा श्लोक कर्मामध्ये आपल्याला एक श्लोक तर टाकता आला पाहिजेत कमस कम, तर हा श्लोक पाठ करायचा कर्मामध्ये. ठीक आहे. ज्या संयोग आणि विभागाला एकाच वेळी कारण आहे. संयोग आणि विभाग. संयोग म्हणजे जवळ येणे आणि विभाग म्हणजे हे करणे. हे काय? एकाच वेळी कारण असते. तसेच द्रव्याच्या आश्रित असते. त्याला काय म्हणतात? कर्म म्हणतात. कर्तव्याच्या क्रियेला सुद्धा काय म्हणतात? कर्म म्हणतात. संयोग विभागाशिवाय अन्य कोणत्याही कारणाची अपेक्षा करीत नाही. अर्थात कर्म केवळ काय असते? क्रियेचीच अपेक्षा करते. कर्म काय करते? फक्त क्रियेचीच अपेक्षा करते. ठीक आहे. इझी आहे, जास्त काही हार्ड नाही. हे सर्व SAQचं टॉपिक येतं. हे फक्त हे LAQसाठी आहे. पण याच्यातलं आपलं तुम्हाला सामान्य विशेष आहे ना, तर तुम्हाला सामान्य विशेष कसं, एक तर तुम्हाला सामान्य विशेष सिद्धांत LAQ म्हणून येईल, तुम्हाला SAQ म्हणून येणार नाही. किंवा फक्त सामान्य विचारू शकतात, किंवा फक्त विशेष जर का विचारलं तर SAQ बनू शकते. याच्यावर एक तर SAQ बनायचा तर एक तर विशेष एक्सप्लेन करा म्हणतील, किंवा सामान्य एक्सप्लेन करा म्हणतील. ठीक आहे. तर हे आपण हे करू शकतो. पण आपल्याला त्याच्यात सर्व भावना हे सामान्यचे आणि रास हेतुर विभिष्ट हे याचे काय म्हणतात? हे श्लोक सामान्य विशेष सिद्धांत श्लोक अष्टांग हृदयामध्ये पण येतं. तिथून पण करू शकता. पण हे महत्त्वाचं येतं आपल्याला. तिच्यात एक लाईनचा श्लोक आहे, तो पण पाठ करू शकता तुम्ही, आणि हा पण पाठ करू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला जे करायचे दोन्ही केले तर फारच चांगलं, पण हा सर्वात महत्त्वाचा आहे. ठीक आहे. अष्टांग आणि चरकमध्ये हा जास्त महत्त्वाचा आहे. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट टॉपिक बघू. आता आपण इथं नाही का चरिक स्थितीचा पहिला अध्याय दीर्घजीवित अध्याय कंप्लीट केला. ठीक आहे. आता मी बाकीचे जे अध्याय येतं ते बाकीच्या अध्यायातले कॉमन अध्याय येतं, त्यातले काय होतात, त्याच्यातले जे क्वेश्चन येतं ते आपण अष्टांगमध्ये बघितलेलं येतं. तर परत मी तुम्हाला याच्यात सांगणार नाही. काय म्हणतात? चरक संहितेमध्ये परत ते लिहून काही फायदा नाही, परत ते एक्सप्लेन करून काही फायदा नाही. आपल्याला जर का एकच लिहायचं, चिकित्सा चतुष्पाद इथं पण आहे, तिथं पण आहे, इथं पण धारणीय अधारणीय इथं पण आहे, तिथं पण येतं. तर मी 2 जागेवर लिहून त्याला हे करणार नाही. ठीक आहे. मी सर्व गोष्टी एकाच जागेवर, जे अधारणीय वगैरे ते व्यवस्थित दिलेलं येतं, ते पण मी त्याच्यात काही गोष्टी याच्यातल्या पण इन्क्लूड केलेल्या आहेत. तर तुम्ही त्याची काळजी नका करू. तुम्ही जसं सांगते तसं त्या पद्धतीने करू शकता. तरी जर का तुम्हाला भरोसा नसेल, कॉन्फिडन्स नसेल, तर तुम्ही एकदा फक्त ते रीड करून घेऊ शकता पुस्तकामधून. तसं तुम्हाला पुस्तक खोलायची काही गरज पडणार नाही. तुम्हाला भरोसा ठेवला तर तुम्ही नाही करू शकत. पण जरी तुमच्या मनात थोडासा जरी डाऊट असला, डाऊट नाही होऊ द्यायचा. डाऊटनं काय होते? आपला कॉन्फिडन्स लो होते.
ठीक आहे. थोडा डाऊट येते ना, तर तुम्हाला कॉन्फिडन्स येत नाही की बा काहीतरी सुटल्यासारखं वाटते ना, तर बघून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. पण ज्यानं आधी बघितलं नाही ते कन्फ्युजन करू नका, जेवढं मी सांगते तेवढंच करा, ठीक आहे. तर आता काही जण काय राहतात, त्यांना श्लोक वगैरे पाठ केले जातात, भरपूर टॉपिक वाचलेले राहतात, संहिताचं अष्टांगचं रीड केलेलं राहते, तर त्यांना थोडंसं असं वाटतं की बा अरे यार भरपूर टॉपिक स्किप केलं, हे केलं, तर हे महत्त्वाचं नाही का, ते महत्त्वाचं नाही का. महत्त्वाचं तर पूर्ण सिलेबस आहे, पण ते 1.5 वर्ष होतं ना आपल्याकडं. आता आपल्याकडे टाईम आहे का, नाही. तर ठीक आहे. तर आता मी जास्त परत एक्सप्लेन करणार नाही की काय आहे काय नाही. हे तुमचे डाऊट येतात म्हणून मी डाऊटचं एक्सप्लेनेशन इथंच करून टाकतो, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला हे प्रॉब्लेम नसते. म्हणजे सर्वांचे समोर असं नाही की एकाचाच डाऊट आला म्हणून बाकीच्या सर्वांचे पण डाऊट हे होतात ना. म्हणून याच्यासाठी काय लेक्चर बघितलं तर ग्रुपमध्ये जॉईन करा, तुमचे डाऊट विचारा. म्हणजे मी ते मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल की बा ते कसं सोल्युशन करायचं त्याचं, ठीक आहे. आता नेक्स्ट अध्याय ते इंद्रियक्रमणी अध्याय. इंद्रियक्रमणी अध्यायामध्ये ह्या 8 नंबरचा अध्याय. यामध्ये इंद्रिय पंचपंचक हे तुम्हाला डिटेलमध्ये तुम्हाला पदार्थमध्ये हे पदार्थ विज्ञानमध्ये, ठीक आहे. तो पदार्थ विज्ञानावर याच्यावर क्वेश्चन पण विचारला जातो, इंद्रिय पंचपंचक म्हणून, ठीक आहे. याच्यामध्ये काय ते आणि याच्यात सद्वृत्तचा पण क्वेश्चन आहे, पण सद्वृत्त धर्माचरण आपण अष्टांगहृदयाच्या पहिल्या अध्यायात पण बघितलेलं आहे, ठीक आहे. तर ते तुम्ही रीड करू शकता. सद्वृत्त धर्माचरण एकदम कसं हे करायला पाहिजे, धर्माचरण म्हणजे चांगलं कसं राहायला पाहिजे, त्याचं थोडंफार माहिती आहे, ते तुम्ही असं कॉमनली पण लिहू शकता, ठीक आहे. पण ते मी सांगेल कसं लिहायचं, काय लिहायचं, पॉईंटशीर लिहायला लागलं ना, का कुठं काही लिहिलं तर चालणार आहे का, नाही. पंचज्ञानेंद्रिय. इंद्रिय पंचपंचकमध्ये काय ते पंचज्ञानेंद्रिय, पंचेंद्रिय द्रव्य, पंचेंद्रिय अधिष्ठान, पंचेंद्रिय अर्थ आणि त्याचं पंचेंद्रिय ध्यान किंवा बुद्धी. तर इंद्रिय काय तर इंद्रिय तर श्रोत, ज्ञानेंद्रिय काय तर श्रोत, स्पर्शन, चक्षु, रसन आणि घ्राण. नंतर ते यालाच काय म्हणतात, श्रोतेंद्रिय, स्पर्शनेंद्रिय, चक्षुरेंद्रिय, रसनेंद्रिय किंवा घ्राणेंद्रिय. पंचेंद्रिय द्रव्यामध्ये काय ते आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी किंवा जलरेज आपसुद्धा म्हणतात. नंतर ते इंद्रिय ध्यान अधिष्ठान काय ते, याचं प्रेझेंट कुठं राहते, याचं अधिष्ठान कुठं राहते, कर्ण, त्वचा, नेत्र, जिव्हा, नासिका. सिक्वेन्स आहे ना, कर्ण, त्वचा, नेत्र, जिव्हा, नासिका. इंद्रिय पंचेंद्रिय अर्थ काय तर हे जे हे येतं इंद्रिय येतं, इंद्रियाचे अर्थ काय येतं, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध. पंच इंद्रियाची बुद्धी काय, शब्दज्ञान. शब्द काय करतात, शब्दज्ञान करतात, स्पर्शज्ञान, रूपज्ञान, रसज्ञान आणि गंधज्ञान, ठीक आहे. हे काय इंद्रिय पंचपंचक, ठीक आहे. छोटा टॉपिक आहे, ACQ इम्पॉर्टंट आहे म्हणून आपण करीत आहे. याला काय म्हणतात इंद्रियक्रमणी अध्याय. याच्यात तुम्हाला इंद्रियाबद्दल पूर्ण माहिती आहे इंद्रियक्रमणी अध्यायामध्ये. तर इंद्रिय टॉपिक इम्पॉर्टंट आहे. इंद्रिय टॉपिक तुम्हाला भरपूर जागेवर येतं. तुम्हाला इंद्रियाचं जे इंट्रोडक्शन आहे ते तुम्हाला याच्यानुसार करायचं. आता अजून एक डाऊट होता की इंद्रिय जे आहे ते रचनामध्ये पण आहे. इंद्रिय जे आहे ते टॉपिक रचनामध्ये पण आहे, पण रचनामध्ये जे इंद्रिय आहे ते सेन्सरी ऑर्गन आहे. तर रचनामध्ये जे आपण लिहिणार आहोत ते आपल्याला कशानुसार लिहायला लागणार आहे, सुश्रुत संहितेनुसार लिहिणार आहे. आपण काय बघतो ते चरक संहिता. तर इंद्रिय टॉपिक जर का तुम्हाला पदार्थ विज्ञान हे बघा, रचनामध्ये जे पण टॉपिक येतात, रचनामधले जे पण टॉपिक येतं ते नाही का तुम्हाला कोणानुसार एक्सप्लेन करणं अपेक्षित आहे, सुश्रुतनुसार एक्सप्लेन करणं अपेक्षित आहे. हे तुम्हाला समजलं पाहिजे. रचनाशारीर कोणाला जास्त मान्यता देते, सुश्रुताला जास्त मान्यता देते. चरकच्या दिवसात असं काही प्रॉब्लेम नाही, पण तुमचं प्रायोरिटी कोण आहे, प्रायोरिटी सुश्रुत संहिता, ठीक आहे. तर म्हणून आपण जे पण रचनामध्ये बघणार होते सुश्रुतनुसार बघणार आहोत. तर सुश्रुतांनी इंद्रिय पंचपंचक इंद्रिय जे आहे ते सुश्रुतांनी व्यवस्थित केलं, सुश्रुतांनी जे लिहिलेलं आहे त्या हिशोबाने आपल्याला करायचं. हे जे आपण करते हे इतकं काही इम्पॉर्टंट नाही कशाच्या, रचनाच्या दृष्टीनं, ठीक आहे. तर मी सांगेल ते कसं लिहायचं, काय लिहायचं. हे तुम्ही क्रियामध्ये लिहू शकता. क्रियामध्ये तुम्ही इंद्रिय हे लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. इंद्रियाबद्दल त्याची निवृत्ती, इंद्रिय पदार्थ आणि म्हणजे काय सोबत चालणारे विषय कोणते, अष्टांग, क्रिया आणि पदार्थ. या 3मध्ये तुम्ही श्लोक नाही का कोणाचे पण कुठं लिहू शकता. कोणते पण टॉपिक तुम्ही कुठं पण लिहू शकता. जे कॉमन टॉपिक येतं ते कोणाच्या हिशोबाने जर लिहिलं तरी चालते, ठीक आहे. फक्त रचनामध्ये सुश्रुतनुसार लिहायचे आपल्याला, ते मी सांगेल. येऊ द्या ना, प्रत्येक एक टॉपिक येऊ द्या ना, सर्व सांगतो मी. नंतर ते 9 अध्याय, याला काय म्हणतात खुडाक चतुष्पाद अध्याय. याच्यात काय ते रोग व आरोग्य लक्षण. तर तुम्ही हे विकारो धातू, वैषम्य, साम्य, प्रकृती, रुच्यते, संज्ञकम आरोग्यम, विकारो दुःखमेव च. हे श्लोक इझी आहे, पाठ करू शकता.
थोडासा खाड वाटते, पण एकदा दोनदा वाचला ना, व्यवस्थित वाचला की लक्षात येऊन जाते. विकृती प्रकृतीचे अर्थात रोग व आरोग्याचे लक्षण वर्णन करताना धातूंच्या विषमतेला रोग म्हणतात व धातूंच्या समानतेला काय म्हणतात, प्रकृती किंवा स्वस्थ म्हणतात. आरोग्यावस्थेचे दुसरे नाव काय ते सुखवय आणि विकारांचे रोगावस्थेचे दुसरे नाव काय ते दुःखवय. याचं दुःख आहे. वक्तव्य काय, याचं वक्तव्य काय आहे की धातू वैषम्यतेला रोग व साम्यतेला आरोग्य म्हणतात. वाग्य भट्टाचार्यांनी रोगस्तु दोषवैषम्यम अर्थात दोषांच्या विषम क्षयवृद्धी अवस्थेला काय म्हणतात, रोग म्हणतात व दोष साम्यम आरोग्यता म्हणजे काय, दोषांच्या साम्यावस्थेला काय म्हणतात, स्वस्थ किंवा आरोग्य असे म्हणतात. सुश्रुताचार्यांनी तत्सुख संयोगा व्याधय इत्युच्यते म्हणजे कोणत्याही प्रकारचा दुःखाला रोग म्हटले आहे. हे कोण म्हटलेलं आहे, सुश्रुताचार्यांनी. तर हे तुम्हाला माहीत पाहिजे. नंतर येते महाचतुष्पाद अध्याय. याच्यात येते व्याधी प्रकार. आपण जे पहिला अध्याय त्याच्यामध्ये आपण व्याधी प्रकार बघितलं होतं, पण तिथं आपण इतकं डिटेलमध्ये बघितलं नव्हतं. त्यात जे श्लोक होता ते तुम्हाला याच्यात पण श्लोक आहे, चरकमध्ये पण श्लोक आहे आणि तिथं पण श्लोक आहे. याचा श्लोक कोणता पाठ करायचा, सिम्पल श्लोक आहे तो वाघभटाचा श्लोक पाठ करायचा. पण एक्सप्लेन कशानुसार करायचं, एक्सप्लेन करायचं आपल्याला याच्यानुसार, कोणाच्यानुसार, चरक संहितेनुसार. ठीक आहे. व्याधी प्रकार म्हणून मी ते तिथं डिटेलमध्ये घेतलं नाही, कारण की मला माहीत होतं ना की हे इथं डिटेलमध्ये आहे. ठीक आहे. आणि याच्या आधीचा जो अध्याय तो चिकित्सा चतुष्पाद म्हणजे त्या चिकित्सा चतुष्पादबद्दल माहिती आहे. आता चिकित्सा चतुष्पाद आपण ऑलरेडी कशात घेतलेलं आहे, याच्यात घेतलेलं आहे, म्हणून ते परत मी चरक संहितेत हे केलं नाही. तर नोट्समध्ये सर्व गोष्टी अवेलेबल आहेत, पण कोणत्या कुठे येतात हे तुम्हाला माहीत नाही. म्हणून नाही का लेक्चर एकदा बघितलं की म्हणजे तुम्हाला समजते की कुठून काय करायचं. ठीक आहे. नंतर येते व्याधी प्रकारमध्ये काय येते, रोगचे साध्य रोग आणि असाध्य रोग. साध्य रोग म्हणजे काय, साध्य रोग म्हणजे क्युरेबल रोग आणि जे असाध्य रोग म्हणजे ते काय राहतात, इनक्युरेबल राहतात. ठीक आहे. साध्य रोग आणि असाध्य रोग, क्युरेबल आणि इनक्युरेबल. साध्य रोगाचे दोन प्रकार पडतात, सुखसाध्य आणि कष्टसाध्य. कष्टसाध्यलाच काय म्हणतात, कृचसाध्य. हे काय राहतात, क्युरेबल राहतात, पण हे काय राहतात, सुखसाध्य इझिली क्युअर्ड होतात. जे कृचसाध्य राहतात ते क्युअर्ड विथ डिफिकल्टी, क्युअर्ड होतात पण डिफिकल्टी होतं. आणि जे सुखसाध्य आणि कृष्ठसाध्य येतं याचे तीन प्रकार पडतात. अल्पचिकित्सा साध्य म्हणजे माइल्ड ट्रीटमेंटनं साध्य म्हणजे क्युअर होतात. नंतर मध्य चिकित्सा जे मॉडरेट ट्रीटमेंट लागते त्यांना साध्य होतात. आणि जे स्ट्रॉंग ट्रीटमेंट साध्य होतात पण स्ट्रॉंग ट्रीटमेंट लागते. ठीक आहे. नंतर इथे असाध्य रोगमध्ये येते व्याप्य रोग आणि अनुपक्रम किंवा प्रत्याख्य. ठीक आहे. हे काय राहतात, पॅलेबल आणि इरेमेडिएबल. ठीक आहे. हे पॅलेबल म्हणजे काय, तुम्ही आहार विहारानं तुम्ही काय करू शकता, याला कंट्रोलमध्ये आणू शकता. फक्त कंट्रोलमध्ये ठेवू शकता तुम्ही. जसं बीपी शुगर जे येतं ते आपण बीपी कंट्रोलमध्ये ठेवतो. जर का तुम्ही ट्रीटमेंट घेतली नाही तर बीपी किंवा शुगर जे आहे ते तुमचं शूट होऊन जाईल. ठीक आहे. तर त्याला आपण कंट्रोल करतो, ते व्याप्य व्याधीमध्ये ते. इनरिमेडिएबल म्हणजे काय, अनुपक्रम जे तुम्ही हे करू शकतच नाही, जे क्युअर करू शकतच नाही. जसं की तुम्हाला जर आपल्याला एड्स वगैरे झाला, HIV वगैरे झाला, तर ते नंतर ते अर्ली स्टेजमध्ये क्युरेबल आहे. पण एकदा जर का समोर तुम्ही नेक्स्ट स्टेजला निघून गेले तर ते इनक्युरेबल येतात, तर ते इरिमेडिएबल याच्यामध्ये येतात. ठीक आहे. तर असे काही एक्झाम्पल्स राहतात, ते थोडंसं रिलेट करून बघायचं. ठीक आहे. नंतर इथे हे डायग्राम तुम्हाला पाठ करायची. हे इम्पॉर्टंट LQ आहे आपल्याला. हे इम्पॉर्टंट हे येते म्हणजे येतेच. साध्य असाध्यतेनुसार व्याधीचे प्रकार एक्सप्लेन करा किंवा व्याधीचे प्रकार एक्सप्लेन करा म्हणून येते. हे मी सांगितलेलं आहे. तर हा करायचा आपल्याला, व्यवस्थित करा. ठीक आहे. सुखसाध्य रोगाचे लक्षण, रोगाचे हेतू, कारण, पूर्वरूप अल्प प्रमाणात असतील, दोष आणि दूष्य समान गुणाचे नसतील हे लक्षात ठेवा. रोगोत्पादक दोष रोग्याच्या प्रधान प्रकृतीच्या अनुसार नसेल, रोग तथा विकृत दोषांचे गुण काळाच्या अनुकूल नसेल, असा देश सुद्धा नसावा की जेथे रोगाची चिकित्सा होणे शक्य नाही किंवा कठीणता उत्पन्न करणारे स्थान किंवा देश नसावे. रोग एकाच मार्गात स्थित असावा, अर्थात एकाच गतिवाला असावा. रोग नूतन म्हणजे काय, नवा असावा आणि उपद्रवाने रहित असावा. कोणत्याही एका दोषाने म्हणजे एक दोषच असावा. रोगाचे शरीरोग प्रकारच्या सर्व प्रकारच्या औषधाला सेवन करण्यास काय असले पाहिजे, समर्थ असले पाहिजे. ठीक आहे. चिकित्सेचे सर्व पाद उत्तम असले पाहिजे. चिकित्सा आपण सर्व 4 पाद पाहिलेले तर. ठीक आहे. तर ते आपल्याला सर्व अवेलेबल पाहिजेत, व्यवस्थित अवेलेबल पाहिजेत. तर काय होतो, तो रोग सुखसाध्य होतो म्हणजे इझिली क्युअर्ड होतो. नंतर कृचसाध्य रोगात म्हणजे की रोग क्युरेबल आहे पण साधनं अवेलेबल नाही. तर प्रत्येक गोष्टी ज्या रोगात हेतू, निमित्त, पूर्वरूप आणि जे रूप आहे किंवा म्हणजे लक्षण आहे
हे काय मध्यम बलयुक्त असते. रोगाचा काळ, प्रकृती आणि दृश्य यांच्यापैकी कोणत्याही एकाची समांतर रोगोत्पादक दोषाची मिळती जुळती असेल. गर्भिणी, वृद्ध, बालक यांना होणारे रोगात अल्प उपद्रव असतील. अल्प उपद्रव, याच्यात उपद्रव रहित, हे काय अल्प उपद्रव असतील. शस्त्र, क्षार व अग्निकर्माद्वारा जो रोग चिकित्सा साध्य आहे, हे काय शस्त्र, क्षार आणि अग्निकर्माद्वारा जो रोग चिकित्सा साध्य, जे साध्य होते म्हणजे ऑपरेशन वगैरे करून जे आपण क्युअर करू शकतो. ठीक आहे. जो रोग जुना आहे म्हणजे अनवय, जुना म्हणजे अनवय, मर्मस्थानावर जो झालेला आहे, जो कुशदेशम आहे, तो जो एकाच मार्गात आलेला आहे परंतु चिकित्सेत 4 पदांची उपलब्धी नसल्यासनं तो 2 मार्गात उत्पन्न झाला आहे. परंतु अधिक जुनाट नसेल तर 2 दोषाने रोग उत्पन्न झालेला असेल तर ते सर्व रोग काय म्हणावे, कृचसाध्य असतात. तर कृचसाध्य म्हणजे काय, कष्टाने व वेळाने बरे होणारे व्याधी. मुळापासून रोगाला दूर करण्यासाठी अधिक दिवसपर्यंत चिकित्सा व औषधी घ्यावी लागते, तसेच पथ्याचे पालनसुद्धा करावे लागते. हे काय, हे कृचसाध्य व्याधी. नंतर इथे याप्य, हे तर असाध्य व्याधीमध्ये याप्य रोगाचे लक्षण. शेवटी आयुष्य शिल्लक राहिल्यामुळे पथ्यकारक आहार विहाराचे पालन केल्याने अल्प उपशय म्हणजे बरा मिळतो व पुन्हा तो अल्प कारणाने म्हणजे थोड्या छोट्या कारणाने तो भयानक रूप धारण करतो, अर्थात वाढतो. ज्या रोगात दोष गंभीर धातूत म्हणजे मेदादी अनेक धातू अनेक म्हणजे काय, एक तर गंभीर धातू कोणता आहे, मेदादी धातू. मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे मेदादी धातू. ठीक आहे. अनेक रक्तादी धातू किंवा अनेक रक्तादी धातू प्रविष्ट झालेल्या असतील. दोषांनी मर्म, संधी इत्यादीमध्ये स्थान आश्रित केलेले असतील. ठीक आहे. जो रोग वारंवार प्रतिदिन लक्षणं प्रकट करून पलटून येतो, जो रोग अनेक दिवसांपासून येत आहे, अर्थात दीर्घकाळापासून झालेला आहे, जो 2 दोषांपासून उत्पन्न झालेला आहे, अशा रोगाला काय म्हणतात, असाध्य रोग किंवा याप्य रोग असे म्हणतात. अनुपक्रम किंवा प्रत्याख्य रोगाचे लक्षण. जो रोग गंभीर मेदादी धातूत आश्रित आहे, अनेक रक्तादी धातूत आश्रित आहे, त्रिदोषच किंवा सन्निपातच म्हणतात त्याला. ठीक आहे. ज्याची युक्तिपूर्वक, हे आपण संसर्ग सन्निपातच, आपण जर का 2 दोषांनी असेल तर त्याला म्हणतात संसर्ग म्हणतात, आणि जर 3 दोषच असेल तर त्याला सन्निपात म्हणतात. ठीक आहे. तर संसर्ग सन्निपातचं जे आपण बघितलेलं आहे, हा श्लोक आपण अष्टांगहृदयाच्या पहिल्या अध्यायात बघितला. इम्पॉर्टंट श्लोक आहे, तो करायचा आपल्याला. ठीक आहे. नंतर ते ज्याची युक्तिपूर्वक चिकित्सा केल्यावरही लाभ बरा होत नाही, जो रोग सर्व मार्गात मर्मास्थी, संधी, ऊर्ध्व, अर्ध, तिर्यक मार्ग आश्रित आहे, ज्याला वारंवार उत्सुकता, अरती, बैचैनी, मोह, बेशुद्धी, इंद्रियांच्या शक्तीचा ऱ्हास झालेला आहे, जो व्यक्ती दुर्बल झालेला असेल आणि पण त्याचा व्याधी काय सबल आहे व अरिष्ट लक्षणं उपस्थित झालेली असतील तर असा रोग काय म्हणावा, असा रोग असाध्य होतो. त्यालाच काय म्हणतात, प्रत्याख्य, अर्थात चिकित्सा न करण्यायोग्य म्हटले जाते. वाग्भटांनी अनुपक्रम नावाने संबोधलेले तर अनुपक्रम नावाने कोण संबोधलेले तर वाग्भटांनी हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर आता हे झालं साध्य असाध्यनुसार व्याधी. आपण हा कोणता बघितला, महाचतुष्पादी अध्याय. आधी कोणता बघितला, खुडाक चतुष्पादी अध्याय. नंतर इंद्रियक्रमणी अध्याय. पहिला बघितला दीर्घजीविती अध्याय. ठीक आहे. आता लास्ट अध्याय त्रिस्तरेष्णी अध्याय. ठीक आहे. याच्यामध्ये सर्व 3 गोष्टी येतात. तर हे इम्पॉर्टंट आहे SCQच्या दृष्टीनं, MCQच्या दृष्टीनं. ठीक आहे. याच्यात अष्टत्रिक एष्णा सांगितलेलं. याच्यात त्रिविध एष्णा, त्रयोस्तंभ, त्रिविध बल, त्रिविध आयन, त्रिविध आयतन, त्रिविध रोग, त्रिविध रोगमार्ग, त्रिविध वैद्य, त्रिविध औषध. सगळं त्रिविध कशात येते, अष्टत्रिकमध्ये येते. लास्ट इयरला त्रिविध बल एक्सप्लेन करा म्हणून आलं होतं. त्रिविध बल म्हणून एक्सप्लेन करा SCQ आला होता. ठीक आहे. तर एक्सप्लेन करता आलं पाहिजे आपल्या सर्व त्रिविध गोष्ट. तर ठीक आहे. याच्यात काय, एष्णामध्ये प्राणेष्णा, धनेष्णा आणि परलोकेष्णा. उपस्थमध्ये काय, आहार, स्वप्न, निद्रा, ब्रह्मचर्य. अब्रह्मचर्य कोणी मानलेलं आहे तर वाग्भटांनी अब्रह्मचर्य मानलेलं आहे. ठीक आहे. त्रयोस्तंभामध्ये तर त्रयोस्तंभ बघायचा पहिल्यांदा. त्रयोस्तंभ आला कोणाच्या नुसार आहे, वाग्भटानुसार आलेला आहे का चरक संहितेनुसार आलेला आहे. एक्सप्लेन जर का तिथं काही हे केलं नसलं तर तुम्ही काही पण लिहू शकता. ठीक आहे. ते त्याच्यात तुम्ही हे बलमध्ये काय, सहज, कालज आणि युक्तिकृत बल. तर जे बल आहे ते व्यवस्थित वाचून घेतात. त्रिबल आलेलं आहे तर याच्यापैकी काय येऊ शकते, यावेळेस त्रिविध एष्णा पण येऊ शकते. ठीक आहे. रोग काय, नीज, आगंतुक आणि मानस. रोग कोणते, रोगाचे 3 त्रिविध रोग कोणते तर नीज, आगंतुक आणि मानस. रोगमार्ग काय, शाखा, बाह्यरोग मार्ग, मर्मास्थी, संधी आणि नंतर ते मध्यम मार्ग आणि कोष्ठ किंवा अभ्यंतर रोगमार्ग. भिषक काय ते छद्मज्वर, युक्तिव्यप्राश्रय आणि सत्वाविजय. सत्वाविजयमध्ये दोन प्रकार पडतात, अंतपरिमार्गज
अंतःपरिमार्गज, बहिर्मार्गज आणि शस्त्रप्राणिता. ठीक आहे, तर हे सर्व झालं. तर आता हे जे येतं याच्यात हे सर्व जे अष्टत्रिकशना येतात हे सर्व तुम्ही एकदा रीड करून घ्यायचे. ह्या फक्त रीड करून घ्यायच्या, ह्या रीड करून घ्यायच्या, कारण की इतके सर्व तुम्ही 8 पॉईंट येतं. याच्यातलं कोणतं पण विचारू शकता. त्रिविध आयतन विचारू शकता, त्रिविधेशना विचारू शकता, त्रिविध रोग विचारू शकता. आता प्रत्येक थोडी लिहित बसणार आहोत आपण, याचा फक्त नाही काही रीड करून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला एक्झाममध्ये लिहिता येते. ठीक आहे, ते आता बघू. नंतर हे बघा, मी थोडंसं त्रिविध बल आणि त्रिविध रोग मी तुम्हाला तरी लिहून टाकलेलं आहे. जे शरीर व मनाच्या अनुसार स्वाभाविक रूपात असते त्याला काय म्हणतात, सहज बल असे म्हणतात, जे जन्मापासूनच उत्पन्न होते. कालच बल काय राहते, जे ऋतुविभागानुसार आदानकाल व विसर्गकाल असते, तसेच वयानुसार बाल्यावस्थेत, तरुणावस्थेत व वृद्धावस्थेत असते, त्या बलाला काय म्हणतात, कालच बल म्हणतात, कालाच्या नुसार बल. नंतर इथे युक्ती, याला हे काय राहते, कालकृत बल राहते. ठीक आहे, नंतर राहते युक्तिपूर्वक बल. युक्तिकृत बल काय म्हणते, जे युक्तिपूर्वक सकस आहाराच्या सेवनाने, व्यायामादी विहाराने उत्पन्न होते त्याला काय म्हणतात, युक्तिकृत बल. ठीक आहे, जे बल आपण जे आपण कृत्य करतो, जे आपण कर्म करतो, जे गोष्टी करतो, आपण फॉलो करतो, त्याच्यानुसार जे त्याच्यामुळे जे बल होते ते काय होतात, युक्तिपूर्वक, ते म्हणजे युक्तिकृत बल होते. ठीक आहे, नंतर त्रिविध रोग, त्रिविध निज, आगंतुक आणि मानस. निज रोग काय, जे शारीरिक दोष येतं, म्हणजे वात, पित्त, कफ विकृतीने उत्पन्न झालेले दोषांना काय निज दोष म्हणतात. नंतर इथे आगंतुक, जे रोग भूत, प्रेत किंवा कृमी जीवाणूंच्या आक्रमणाने, म्हणजे जे एक्सटर्नलमधून झालेले, त्याला काय विषुक्त वायूच्या स्पर्शाने, अग्नी जळणाने, शस्त्रादीच्या आघात झाल्याने, अभिज्ञाताने उपयोग उत्पन्न होतात, त्यांना काय म्हणतात, आगंतुक म्हणतात. मानस रोग काय, मनाच्या अनुकूल वस्तूंचे प्राप्त न झाल्याने किंवा अप्रिय वस्तू प्राप्त झाल्याने जे रोग उत्पन्न होतात ते काय मानस रोग राहतात. ठीक आहे, तर हे राहिलं त्रिविध रोग. ठीक आहे, तर आपण इथं नाही का कोणते इम्पॉर्टंट बघितले. आपण दीर्घजीवित अध्याय बघितला, अध्याय बघितला, नंतर आपण इंद्रियोपक्रमणी अध्याय बघितला, नंतर आपण खुळाक चतुष्पादी अध्याय बघितला, नंतर आपण महाचतुष्पादी अध्याय बघितला, आणि नंतर आपण त्रिसहस्नी अध्याय बघितला. इम्पॉर्टंट आहे हे सर्व गोष्टी येतात, तर एकदा रीड करून घ्यायचा, सर्व वाचून घ्यायचा. बाकी काही अडचण असतील तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, तर इथं आपण पूर्ण अष्टांग, हृदय आणि चरक संहिता, म्हणजे आपण संहिता अध्ययन पेपर 1चा जेवढा सिलेबस इम्पॉर्टंट आहे, जेवढे सर्व अध्यायामधले सर्व अध्याय नाही आपण करू शकत, सर्व अध्यायामधले सर्व टॉपिक पण नाही करू शकत, पण जे इम्पॉर्टंट आहे, जे महत्त्वाचं आहे, ते सर्व गोष्टी आपण क्लिअर केल्या. ते सर्व गोष्टी व्यवस्थित बघ जा, नोट्स वारंवार रिवाईज करायच्या. एकदा वाचल्यानं काहीच होणार नाही. आणि जे क्वेश्चन इम्पॉर्टंट येतं, जसं साध्यतेनुसार व्याधी प्रकार आहे, ह्या गोष्टी इम्पॉर्टंट येतात. हे नुसतं पाठ नाही करायचं आहे, हे आपल्याला लिहून पण बघायचे. जे रायटिंग प्रॅक्टिस पण करायची. तुम्हाला आठवते का नाही पूर्ण, तुम्ही पाठ केल्यानं असं थोडी की तुम्हाला लिहिता पण येते. वाचणं एक गोष्ट, हे बघा, वाचणं, पाठ करणं आणि लिहिणं या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या राहतात. आता हे मी तुम्हाला वाचून सांगते, हे मी वाचते, हे थोड्या वेळ, म्हणजे 2-3 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं आजच्या दिवसापुरतं मला लक्षात राहील. पण जसं दुसरा दिवस झाला, आता जे मी फर्स्ट लेक्चरमध्ये शिकवलं होतं ते मला त्या दिवसापर्यंत मला लक्षात राहिलं, ते कारण की मी रीडिंग केलं. तर ते मी असं म्हणू शकतो की माझा तो टॉपिक प्रिपेअर्ड आहे. टॉपिक प्रिपेअर्ड केव्हा म्हणायचं, जेव्हा तुम्हाला त्या टॉपिकवरचे क्वेश्चन किंवा त्या टॉपिकवर जर का तुम्हाला काही बोलायचं म्हटलं किंवा तुम्हाला लिहायचं म्हटलं तर लिहिता आलं पाहिजे, तेव्हा तुमचा तो टॉपिक प्रिपेअर्ड होता. ठीक आहे, असं समजलं जाते. प्रिपरेशन कसं करायचं ते मी सांगितलेलं आहे ऑलरेडी, परत एकदा सांगतो की म्हणजे काय होते, तुम्हाला जे मी शिकवले पण नाही तर ते टॉपिक पण तुम्ही क्लिअर करता आले पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, तर तुम्ही सरळ जे इम्पॉर्टंट टॉपिक येतं लास्ट इयरचे ते बघायचे. जे सब्जेक्ट तुम्हाला वीक वाटतात त्याच्यामध्ये कसं प्रिपरेशन करायचं, काय करायचं ते मी सर्व डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. परत इथं ते विषयानं मी जास्त लांबवणार नाही त्याला, पण एकदा ते बघून घ्या म्हणजे तुम्हाला एक अंदाज लागते. ठीक आहे, नंतर कारण की मी प्रत्येकाला वापस त्याच गोष्टी मी रिपीट नाही करू शकणार. तर ज्या गोष्टी मी ऑलरेडी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी मी परत सांगणार नाही जास्त वेळ, पण ते तुम्ही तिथून बघू शकता. ठीक आहे, बाकी जर का पर्सनल तुमचा वेगळाच काही डाऊट असेल, एखादा सब्जेक्ट रिलेटेड डाऊट असेल, एखाद्या टॉपिक रिलेटेड डाऊट असेल किंवा फक्त स्पेसिफिक टॉपिकबद्दल, तर डाऊट स्पेसिफिकरित्या या. ठीक आहे, आणि जे टॉपिक अवेलेबल येतात त्याच्यावर पहिल्यांदा फोकस करा. बाकीचे टॉपिक अवेलेबल होतील सर्व. ठीक आहे, बघा नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. आता इथं ऑफिशियली संहिता अध्ययन 1चा सिलेबस पूर्ण खतम झालेला आहे. संहिता अध्ययन 1 खतम झालेलं आहे. सिलेबस मी पूर्ण शिकवलेला आहे, तुम्ही सर्व बघू शकता. ठीक आहे, आता आपण भेटून नेक्स्ट लेक्चरमध्ये.